यानंतरची बातमी कोल्हापुरातली। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसनं कॅम्पेन सुरू केलंय। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं हे अभियान काँग्रेसनं सुरू केलंय। पुढील 6 दिवसात कोल्हापूरकरांचा अभिप्राय घेऊन काँग्रेस आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईननं कोल्हापूर महापालिकेच्या प्रचाराला काँग्रेसनं सुरुवात केली आहे। कोल्हापूरकरांना कोल्हापुरात कसा विकास हवाय हे त्यांनी ठरवावं असं सांगून ही निवडणूक जनतेच्या हातात देण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केलाय। कोल्हापूरच्या निवडणुकीत आतापर्यंत वेगवेगळे कॅम्पेन सुपरहिट ठरले होते। यापूर्वी आमचं ठरलंय ही टॅगलाईन घेऊन निवडणूक लढवली। ती निवडणूक आणि ती टॅगलाईन ही हिट झाली आणि निवडणुकीत सतेज पाटील जिंकलेही। पण मागच्या वेळी कणका पाडायचा ही टॅगलाईन हिट झाली, पण निवडणूक मात्र फेल झाली। आता यंदा कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन घेऊन काँग्रेस मैदानात उतरली आहे। ही टॅगलाईन म्हणजे कोल्हापूरकरांचा जाहीरनामा असल्याचं सतेज पाटील म्हणतायत। कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जाहीरनामा तयार करण्याची कारवाई आम्ही करतो आहोत आणि त्याचा अनावरण आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी यांच्या हस्ते आता संपन्न झालेला आहे। आमच्या कॅम्पेन असा आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं। म्हणजे कोल्हापूरची जनता म्हणेल त्या पद्धतीनं हा कॅम्पेन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जो जनतेचा जाहीरनामा आहे तो जनतेचा जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत। आज तो आम्ही लॉन्च केलेला आहे। पुढच्या 7 दिवसात साधारणपणे 29 तारखेपर्यंत लोकांच्याकडून सूचना मागवणं, या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, आम्ही म्हटलं तसं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, या भूमिकेतून आम्ही हे कॅम्पेन लॉन्च करतोय। कोल्हापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलंय। पण काँग्रेसनं वेळ आली तर प्लॅन बी पण तयार केल्याचं सांगून त्यांनी स्वबळाची ही तयारी असल्याचे संकेत दिले। काँग्रेसच्या काही उमेदवारांवर अधिकाऱ्यांच्या मार्फत दबाव टाकला जात असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय। त्या अधिकाऱ्यांना 16 जानेवारी नंतर पाहून घेऊ असा गर्भित इशाराही सतेज पाटलांनी दिलाय। आमच्या उमेदवारांच्यावर दबाव यायला लागलेत, फोन यायला लागलेत, ज्यांचे बांधकाम क्षेत्रामध्ये आहेत त्यांना ADTP मधनं अधिकारी फोन करतायत। आता त्या अधिकाऱ्यांना बी सांगितले इरिगेशन मध्ये 16 तारखेला आम्हीच आहे। काँग्रेसच्या या टॅगलाईनची भाजपनं आणि आपनं खिल्ली उडवली आहे। 10 वर्षे महापालिकेत सतेज पाटीलच सत्तेत होते, त्यामुळे कोल्हापूरकर आता काँग्रेसलाच सवाल विचारतील असा टोला भाजप आणि आपनं लगावलाय। महापालिकेचं नेतृत्व करतात, आता हे म्हणतात कोल्हापूर कसं तुम्हाला पाहिजे तसं। तर कोल्हापूरचं थेट पाईपलाईनचा जो प्रश्न होता, ते थेट पाईपलाईन पाणी अजून आलेलं नाही, ते थेट पाईपलाईनचं कसं ही आता जनता त्यांना विचारेल। याबरोबर कोल्हापुरात माहिती आहे तुम्हाला की रस्त्यावर रुंदीकरण झालेलं नाही, ट्रॅफिकची समस्या मोठी झाल्या, ते ट्रॅफिकची समस्या सोडवणार कसं हे कोल्हापूर त्यांना विचारलं आहे। महापालिकेच्या अंतर्गतले रस्ते ही जबाबदारी असते महापालिकेची रस्ते करण्याची, तर रस्ते सुधारणार कधी हे कसं हे कोल्हापूर त्यांना विचारते। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकला नाही आणि तुम्ही जर टॅगलाईन ही अशी करत असाल तर कोल्हापूरकर कसं तर आता घरात बसा अशा पद्धतीचं उत्तर देतील असं मला खात्री आहे। कोल्हापूर कसं ते कोल्हापूरकर मतपेटीतून सांगतीलच, पण यावेळीही कोल्हापूर कसं हे सांगताना काँग्रेस मुक्त हवं असं मतपेटीतून सांगितलं नाही म्हणजे मिळवलं। त्यामुळे फक्त टॅगलाईन नाही तर कोल्हापूरकरांची मनं जिंकण्यासाठी काहीतरी ठोस करण्याची गरज निर्माण झाली आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।